श्री क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक्का देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जत। नमस्कार, मी मेघा जगताप, बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या घडामोडी। त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय शंकरराव गायकवाड, आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष सन्माननीय उत्तम शेठ चव्हाण, जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवकांचे अध्यक्ष सन्माननीय विवेक कोकरे, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय शफीक इनामदार, महबूब गौंडी साहेब, आमचे उपनगराध्यक्ष सन्माननीय आप्पासाहेब पवार, आमचे तरुण सहकारी सन्माननीय अण्णासाहेब कोडक, त्याचबरोबर आमचे दोघांनी साहेब, आमच्या इथल्या असणाऱ्या महिलांच्या उपाध्यक्ष सन्माननीय सौ सुवर्णाताई आलगूर मॅडम, सविताताई जानकर, भारती चव्हाण, सन्माननीय प्रवीण पाटील, विश्वजित सूर्यवंशी, नवाज शेख, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच जत तालुक्यातील मान्यवर मंडळी, सर्व पत्रकार मित्र, या ठिकाणी उपस्थित असणारे कारखान्याचे सर्व संचालक, त्याचबरोबर उपस्थित असणारे सर्व शेतकरी, वाहन मालक, या सहकारी साखर कारखान्यामध्ये काम करणारे सर्व कर्मचारी आणि बंधू आणि भगिनींनो, मी प्रथम आपणा सर्वांचं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी स्वागत करतो। आज आपण या जतच्या कारखान्याचा मोही टाकून सरकारांच्या हस्ते शुभारंभ केला। आज आपलं या जत तालुक्यातलं ऊसाचं क्षेत्र बघितलं तर जवळजवळ 5-6 लाखाच्या वर ऊसाचं उत्पादन
या जत तालुक्यामध्ये झाले असा प्राथमिक अंदाज आपल्या शेती खात्यानं त्याचबरोबर सरकारी यंत्रणेनं या ठिकाणी दिलेला आहे. आणि या माध्यमातून जत तालुका असेल, कवठेमहांकाळमधला काही भाग असेल, सांगोला तालुक्यातला, अशा वेगवेगळ्या भागातनं या वर्षीचा हंगाम यशस्वीरित्या पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आपण सगळी तयारी या ठिकाणी केलेली आहे. यामध्ये आमच्या इथले असणाऱ्या शेती विभागानं इथली असणारी तोडणी यंत्रणा जवळजवळ 4 चाकी वाहनं 200च्या पुढं 240 4 चाकी वाहनांचे करार आपल्या या कारखान्यासाठी, या युनिटसाठी केलेले आहे. त्याचबरोबर जवळजवळ 100च्या वर अंगदची यंत्रणा, जो इथल्या जवळपासच्या भागातला ही आपली सरकी या ठिकाणी मागणी असायची, सरकार जवळच्या भागातला ऊस कारखान्याला आला पाहिजे, या दृष्टीनं सुद्धा या अंगदच्या माध्यमातून जवळजवळ 100 करार या कारखान्यासाठी आपण या ठिकाणी केलेले आहे. अशी मोठ्या प्रमाणावर इथल्या जत तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा ऊस या कारखान्यासाठी यावा आणि जवळच्या जवळ त्यांचा ऊस गाळप व्हावा आणि त्यांची सोय व्हावी, या दृष्टीनं ही सगळी यंत्रणा आमच्या शेती विभागानं इथल्या स्थानिक असणाऱ्या जत तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी, ऊस उत्पादक किंवा ट्रॅक्टर मालकांच्या सहयोगानं ही यंत्रणा त्यांना करार देऊन, त्यांना ॲडव्हान्स देऊन त्यांची असणारी प्रक्रिया पूर्ण करून कोर्तीकर साहेब या ठिकाणी आपण केलेले आहे. या माध्यमातून आमच्या इथले असणारे इंजिनिअरिंग विभाग असेल, उत्पादन विभाग असेल, यांनी सुद्धा आपली तयारी अतिशय सक्षम करून हा कारखाना वेळेत चालू करण्याच्या दृष्टीनं ऑफ सीझनमध्ये सगळी कामं पूर्ण करून आज आपण मोळीचा शुभारंभ, मोळी टाकून कारखान्याचा शुभारंभ करतोय. येणारा हंगाम आपल्या सर्वांच्या सहकार्याने, शेतकऱ्यांच्या सहकार्यानं यशस्वीरित्या पूर्ण करायचा असा आमच्या सगळ्यांचा या ठिकाणी मनोदय किंवा अपेक्षा आहे. आणि या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं येणारा हंगाम आपण चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी पूर्ण करूया. आदरणीय कैलासवासी आम्हा सगळ्यांचं आणि आपल्या सगळ्यांचं दैवत लोकनेते राजाराम बापू पाटील, आपल्या सगळ्यांना माहिती आहे बापूंचं विशेष लक्ष, विशेष प्रेम या तालुक्यावर होतं आणि बापूंनी नेहमी या ठिकाणी जत तालुक्याचा विकास व्हावा, जत तालुक्यामध्ये प्रामुख्यानं पाणी यावं आणि जत तालुक्यातल्या लोकांवर प्रेम करत असताना इथल्या कार्यकर्त्यांना बळ यावं, इथल्या जनतेला या ठिकाणी काही विधायक कामाच्या दृष्टीनं पुढे घेऊन जावं, अशी अनेक कामं बापूंनी या तालुक्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला. त्याची अनेक उदाहरणं माझ्याही पेक्षा इथल्या असणाऱ्या बऱ्याच कार्यकर्त्यांना या ठिकाणी माहीत आहेत. त्यामुळे बापूंचं नाव या तालुक्यातल्या प्रत्येक कानोकोपऱ्यात या ठिकाणी आपण असलेलं बघतोय. बापूंनी या तालुक्याला पाणी मिळावं यासाठी एक उभा संघर्ष पदयात्रेच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये उभा केला होता आणि या संघर्षाच्या माध्यमातून आज तिची फलवृत्ती आपल्याला झालेली या ठिकाणी दिसते. आणि त्याच विचारावर पाऊल ठेवून आदरणीय जयंत पाटील साहेबांनी आपल्या इथल्या सगळ्या सहकार्यांना बरोबर घेऊन, त्यामध्ये सरकार होते, कोर्तीकर साहेब आहेत, रमेश पाटील साहेब आहेत, मनसूर चाचा आहेत, तिथं सगळी असणारी मंडळी, आमचे स्वर्गीय बसवराज काका आहेत, या सगळ्या मंडळींना बरोबर घेऊन या जत तालुक्याला पाणी देण्याचा प्रयत्न आदरणीय जयंत पाटील साहेबांनी जलसंपदा मंत्री असताना या ठिकाणी जाणीवपूर्वक केला. त्या माध्यमातून जवळजवळ 6 TMC पाणी राखून ठेवलं आपल्या वेगवेगळ्या धरणांमध्ये आणि आज त्याची कामं बऱ्यापैकी या जत तालुक्यामध्ये चालू असलेली आपल्या सगळ्यांना या ठिकाणी दिसत आहेत. त्यामुळं आदरणीय साहेब असतील, आदरणीय बापू असतील, यांचं विशेष प्रेम या जत तालुक्यातल्या लोकांच्यावर होतं. या माध्यमातून ही सगळी कामं करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करतोय. रस्ते असतील, गटर असतील, वेगवेगळी कामं तर यांनी केलीत, पण आज जत तालुक्यातली जी गरज आहे ती गरज या ठिकाणी पूर्ण करण्याच्या दृष्टीनं जे जुन्या काळातनं जे प्रयत्न चालू होते ते आज आपल्याला पूर्ण होताना या ठिकाणी दिसत आहेत. त्यामुळं आज जो शेतकरी मोठ्या प्रमाणावर या तालुक्यामध्ये वेगवेगळी पिकं घेतोय त्याचं द्योतक आपल्या सगळ्यांना या ठिकाणी पाहायला मिळतंय. आज जो ऊस आहे, आज जी वेगवेगळी पिकं आहेत, त्यामध्ये द्राक्ष आहेत, वेगवेगळी कडधान्य आहेत, ही सगळी
यामध्ये आदरणीय बापू असतील, आदरणीय साहेब असतील किंवा इथले असणाऱ्या काही लोकप्रतिनिधींनी यामध्ये योगदान दिलं. मोठ्या प्रमाणावर आज आपल्याला शेतकरी अतिशय चांगल्या पद्धतीनं या भागामध्ये शेती करताना या निमित्तानं दिसतोय. त्यामुळं इथला असणारा ऊस प्रामुख्यानं आपल्या या कारखान्याला यावा आणि जवळच्या जवळ ऊस घातला तर निश्चितपणानं वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्याला बिलं देत असताना जादाचा परतावा देण्याच्या दृष्टीनं आम्ही सातत्यानं या ठिकाणी प्रयत्न करतोय. तसा ऊस जवळच्या जवळ आला तर वाघमोडे साहेब ऊसाची रिकव्हरी सुद्धा लांब ऊस गेला, तुटलेला ऊस जर लांब गेला तर त्याचं तुटलेलं अंतर आणि गाळपाचं अंतर जास्त झालं तर मनसूरच्या रिकव्हरी कमी होते असं शास्त्र सांगतं आणि तसं तंत्र आहे. पण या तालुक्यातला ऊस जवळच्या जवळ जर गाळप झाला तर निश्चितपणानं रिकव्हरी सुद्धा वाढते आणि जादाचा मोबदला इथल्या असणाऱ्या शेतकऱ्यांना देता येतो. अशा पद्धतीच्या तंत्रानं आम्ही राजाराम बापू सहकारी साखर कारखाना या ठिकाणी वाटचाल करतोय. आपण या ठिकाणी वाटचाल करत असताना शेतकऱ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून बिलाच्या माध्यमातून जादा परतावा कसा देईल. इथल्या लोकांची मागणी असते की आपलं कारखान्याचं तंत्र आहे की FRP वर दिलं जावं, पण आजपर्यंत जर रेकॉर्ड सरकार काढलं तर FRP पेक्षा पुढे जाऊन आपल्या राजाराम बापू सहकारी साखर कारखाने 200-250 या वर्षी तर मला वाटते 350 रुपयाचा जादा म्हणजे आपल्या कारखान्याची असणारी रिकव्हरी आणि त्याच्यापेक्षा 350 रुपये जादा दर मागच्या वर्षीच्या गळीत हंगामामध्ये आपण देण्याचा प्रयत्न केला. आणि हे सगळं दर देत असताना इथले असणारे आजूबाजूचे कारखाने त्यांचा असणारा दर आणि आपला असणारा दर यामध्ये या ठिकाणी एकवाक्यता ठेवून किंवा एकत्रित या ठिकाणी त्यांचा दर आपला दर बघून या ठिकाणी शेतकऱ्याला जादा परतावा कसा देता येईल या दृष्टीनं आम्ही सगळेजण आमचं संचालक मंडळ आमचे अधिकारी या निमित्तानं प्रयत्न करत असतात. त्यामुळे शेतकरी सुद्धा इथले असणारे शेतकरी आपल्या कारखान्यावर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणावर ऊस गाळप करतात. यंदा आपण सगळ्यांनी बघितलं गेल्या वर्षी आणि यंदा शेतकरी मोठ्या प्रमाणावर अडचणीत आलेला आपण सगळेजण पाहतोय. पूर्वी जत तालुक्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी असायचं पण यंदा अशी परिस्थिती झाली आहे आज सीझन चालू होतोय तरी सुद्धा पाऊस थांबायला तयार नाही. अशा पद्धतीची निसर्गानं आपल्या शेतकऱ्यावर अवकृपा केलेली आपण सगळेजण पाहतोय. त्यामुळे शेतकरी आजकाल कुठेतरी अडचणीत आलाय आणि शेतकऱ्याला दिलासा देण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी कारखान्याच्या माध्यमातून आपण या निमित्तानं प्रयत्न करतोय. त्यामुळे माझी इथल्या असणाऱ्या भागातल्या शेतकऱ्यांना विनंती आहे की आपला सगळा पिकवलेला ऊस आपण जो कारखान्याकडे नोंद केलाय तो आपण कारखान्याकडे गाळप करावा. काल का परवा दिवशी काहीतरी लोकांनी इथं खोडसाळपणा करण्याचा प्रयत्न केला. बापूंचं नाव या कमानीवरनं या ठिकाणी पुसण्याचा जाणीवपूर्वक काही लोकांनी या निमित्तानं प्रयत्न केला. तर त्यांना माझं सांगणं आहे की या तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या मनात या तालुक्यातल्या घराघरात बापूंचं नाव आहे. त्यामुळं लिहिलेलं नाव कुणी जरी पुसलं तरी सुद्धा मनातलं नाव कोरलेलं नाव कुठेही जाऊ शकत नाही. अशा पद्धतीची माणसाची परिस्थिती असते. त्यामुळे रात्रीच्या वेळी येऊन कुणीतरी नावावर स्प्रे मारायचा काळ्या रंगानं असं कृपया कृत्य कुणी करू नये. त्या लोकांची नावं सुद्धा आम्हाला या ठिकाणी माहीत झालेले आहेत. त्याच्या ती गाडी कोणती होती त्याचा नंबर सुद्धा सरकार आमच्याकडे आहे. आणि ती लोक जत तालुक्यातली लोक अशी खोडसा कृती करू शकत नाहीत अशा पद्धतीची इथली लोक आहेत. त्यामुळं या सगळ्यांनी मला विनंती आहे की अशा चाललेल्या एक विधायक कामाला कुठेही खोडा घालण्याचा प्रयत्न करू नये. ही संस्था शेतकऱ्यांची आहे. शेतकरी या माध्यमातून ऊस पिकवतात, या कारखान्याला घालवतात आणि आपला उदरनिर्वाह किंवा आर्थिक प्रगती आपला साधण्याचा प्रयत्न करतात. त्याला कोणतरी जाणीवपूर्वक खोडा घालते अशा पद्धतीचा प्रयत्न आहे. पण या जत तालुक्यातली जनता सुजाण आहे, नागरिक सुजाण आहेत, शेतकरी सुजाण आहेत. त्यामुळे असल्या वेगवेगळ्या कृतींना कुठेही शेतकरी भीक घालणार नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी आपला पिकवलेला ऊस या कारखान्याला मोठ्या स्वरूपावर घालवावा. आपल्या सगळ्या ऊसाला चांगल्या पद्धतीचा दर देण्याचा प्रयत्न जशी आजपर्यंतची राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याची परंपरा आहे तीच परंपरा याही वर्षी आम्ही सातत्यानं राखण्याचा प्रयत्न इथून पुढच्या काळामध्ये या ठिकाणी करणार आहे. शेतकरी अडचणीत असताना आपण कुठेतरी मागं सरकायचं
अशा पद्धतीची भावना आम्हा कुठल्याही कार्यकर्त्यांची या ठिकाणी नाही. कारण ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो, ज्यांचा विचार घेऊन आम्ही पुढे जातो, ते कैलासवासी लोकनेते राजाराम बापू पाटील, आदरणीय आमचे नेते जयंत पाटील साहेब यांच्या विचारानं आम्ही काम करत असताना शेतकऱ्याला आणि या ठिकाणी कष्टकऱ्याला, वाहनधारकाला कुठेही वाऱ्यावर सोडणार नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे. इथले असणारे शेतकऱ्यांचे ऊसाचे दर बघा, इथले असणारे ट्रॅक्टर मालकांचे ऊसाचे दर किंवा वाहतुकीचे दर इतर कारखान्यांच्या बरोबरीने म्हणजे कुठेही कमी पडणार नाहीत अशा पद्धतीचे दर किंवा ट्रॅक्टर मालकांच्या चर्चेनं आम्ही सगळे हे दर या निमित्तानं ठरवत असतो. त्यामुळं या माध्यमातून लोकांच्या घरामध्ये आर्थिक उन्नती साधावी अशा पद्धतीचा प्रयत्न आम्हा सगळ्यांचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब या ठिकाणी करत असतात. या कारखान्याचे मार्गदर्शक ते आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही सगळे वाटचाल करत असताना आमच्या कारखान्याचे चेअरमन आदरणीय प्रतीक दादा आणि आम्ही सगळे संचालक मंडळ या ठिकाणी आपल्या सगळ्या शेतकऱ्यांचा पिकवलेला ऊस मोठ्या प्रमाणावर यावर्षी गाळप करणार आहे. त्यामुळं आपण सगळ्यांनी या ठिकाणी हा ऊस आपल्या कारखान्याला घालवावा. कारखान्याचा इतिहास मी आपल्याला सांगायला पाहिजे अशा पद्धतीची काही परिस्थिती नाही. जुन्या काळापासून आपण सगळेजण 2003 साली आपण हा कारखाना घेतला आणि त्यानंतर 6-7 साली आपण भाडेतत्वावर हा कारखाना चालवायचा प्रयत्न केला. पण ऊसाची उपलब्धता असले वेगवेगळ्या कारणानं आपण हा कारखाना त्यावेळी बंद केला आणि त्यानंतर लिलावात निघालेल्या इतर काही 40-45 कारखाने जे राज्यात निघाले होते MSC बँकेच्या माध्यमातून, त्या माध्यमातून राजाराम बापू सहकारी साखर कारखान्यानं या ठिकाणी सहकारी तत्वातल्या असणाऱ्या कारखान्यानं हा कारखाना आपला विकत घेतला आणि त्या माध्यमातून आज वेगवेगळे प्रयोग करून म्हणजे जुनी मशिनरी आहे त्याच्यावर चाललंय वाघमोडे साहेब असं नाही, यामध्ये वेगवेगळे प्रयोग करून आता वेगवेगळी मशिनरी आपण बसवलेली आहे. वेगवेगळे आधुनिक तंत्रज्ञान वापरून पूर्वी आपण शिलाईची पोती हमालाच्या माध्यमातून भरायचो, उचलायचो आणि बाजूला ठेवायचं. आता तिथं तशी परिस्थिती नाही. त्यामध्ये अनेक आधुनिकीकरण करून या ठिकाणी वेगवेगळे बदल करून आज आपण वेगवेगळी गुंतवणूक करून या कारखान्याला चांगल्या नावारूपाला आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे नावारूपाला आलेलं कुणाला बघवत नसल्यामुळं काही जाणीवपूर्वक काही अशा वेगवेगळ्या रात्रीच्या येऊन गोष्टी करण्याचा प्रयत्न काही मंडळी करतायत. या जत तालुक्यातल्या लोकांनी त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नये अशी माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे. येणारा हंगामा आपण सगळेजण तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी यशस्वीरित्या पार पाडूया एवढी विनंती आपणा सर्वांना करतो. या हंगामाच्या शुभारंभाच्या निमित्तानं खरं तर सरकारनं आपल्याला 1 तारखेला हंगाम शुभारंभ करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. पण आज 25 तारीख आहे. 2-3 दिवसात हे सगळं रुटीनला लागल्यानंतर आपला व्यवस्थित हंगाम या ठिकाणी चालू होईल. येणाऱ्या काळामध्ये या युनिटमधनं जवळजवळ 3 लाखाच्या पुढं ऊसाचं गाळप करण्याची आपली या ठिकाणी उद्दिष्ट आहे आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी हे उद्दिष्ट निश्चितपणानं पूर्ण करू अशा पद्धतीचा आशावाद आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करतो. आज आपण सगळेजण सरकार असतील ही सगळी मंडळी मगाशी जी नावं घेतली ती सगळी मंडळी या ठिकाणी मोठ्या स्वरूपावर या हंगामाच्या शुभारंभाच्या निमित्तानं आली. त्याबद्दल मी आपणा सर्वांचं परत एकदा राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून साखर कारखान्याच्या वतीनं आपणा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो थांबतो. धन्यवाद. असलेले आपण सर्व या कारखान्यावरती प्रेम करणारे आपण सर्व माता आणि भगिनी आणि सर्व पत्रकार बंधू, आता देवराज दादांनी सर्व गोष्टीचा उहापोह केलेला आहे. परत मी काय फारसं करावं असं काय शिल्लक आता दादांनी काय ठेवलेलं नाही. हा कारखाना या तालुक्याचा एक आदर्शवत आहे. या तालुक्यात म्हैसाच्या योजनेमुळे 35-40% हा तालुका सिंचनाखाली आलेला आहे आणि आमचे नेते जयंतराव पाटील साहेबांनी या तालुक्यासाठी म्हैसाळ विस्तार योजना मंजूर केलेली आहे. या योजनेसाठी आम्ही अनेक वर्षे या तालुक्यातली नेते मंडळी प्रयत्न करत होतो. या कार्यक्रमासाठी आमचे नेते आदरणीय सभापती शिवाजी दादा त्याचबरोबर बरीच मंडळी उपस्थित आहेत आणि त्यावेळेस शासनानं सांगितलं की या तालुक्याला देण्यासाठी पाणी शिल्लक नाही. जोपर्यंत पाण्याचा लवादा बसत नाही तोपर्यंत या तालुक्याला पाणी देता येणार नाही. परंतु तुम्हा सर्वांचे नेते जयंतराव पाटील ज्या वेळेला पाटील साहेब जलसंधारण मंत्री झाले त्यांनी स्वतः इंजिनियर असल्यामुळं
त्यांनी या कृष्णा खोऱ्यातलं पाणी हुडकून काढलं. या आमच्या विस्तार मैशाळत योजनेसाठी 6 TMC पाणी दिलं. 5 TMC विस्तार योजनेला आणि जुनी जी योजना होती त्या योजनेला 1 TMC पाणी दिलं. टेंबोला 8 TMC पाणी दिलं. असा या नेत्यांनी फार मोठं काम या तालुक्यासाठी केलेलं. राजाराम बापूंचं स्वप्न होतं की या तालुक्याच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी गेली पाहिजे, लाईट गेली पाहिजे. आणि राजाराम बापूंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जयंतराव साहेबांनी अहोरात्र प्रयत्न करून त्यांना बाकीचे अनेक खाते असताना त्यांनी जलद साधारण खातं मागून घेतलं. आता निश्चितपणानं या विस्तार योजनेचं पाईपचं डिझाईन, मोटरचं डिझाईन या सर्व गोष्टी जयंतराव साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीत मंजूर करून घेतल्या. या योजनेसाठी पैशाची तरतुदी त्यांनी केलेली होती. पण योगायोगाने सरकार पडलं किंवा पाडलं त्यामुळे ही योजना थोडे दिवस थांबले. परंतु कुठलं जरी सरकार आलं तरी योजना पूर्णच करावी लागत्या. आणि या योजनेचे जनक म्हणून आज जयंतराव पाटील साहेब. आज या 65 गावात प्रत्येक घराघरात जयंतराव साहेबांचा फोटो लावलेला आहे. या दुष्काळी तालुक्याला 1-1.5 वर्षात पाणी आल्यानंतर 100% हा तालुका सिंचनाखाली येणार आहे. आणि म्हणून या शेतकऱ्यांना आमची विनंती आहे. आता म्हैसाळच्या जुन्या योजनेत नाही 30-35% कर्नाटकमधनं ओव्हरफुल झालेल्या पाण्यावरती काही शेतकऱ्यांनी ऊस लावून जसं आता देवराज दादांनी सांगितल्याप्रमाणे 6-7 लाख टन त्याच्यापेक्षा जादा ऊस 6-7 लाख एकर आपल्याकडे ऊस लागून झालेले. आणि निश्चितपणानं हा कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीनं चालेल. इथल्या शेतकऱ्यांच्या वरती कर्नाटकमध्ये ऊस दिल्यानंतर 2-2 टनाचा फरक येत होता. ते सर्व शेतकऱ्यांना माहीत आहे. या राजाराम बापू शेतकरी सहकारी साखर कारखान्यामध्ये 100 किलोचा फरक पडत आहे. आता त्या शेती अधिकारी साहेबांनी सांगितलं तुम्ही कुठल्याही ठिकाणी वजन करून आमच्या काट्यावरती वजन करा. ही वस्तुस्थिती शेतकऱ्यांनाही मान्य आहे. त्यामुळं कोण जरी काय म्हणत असतील काय करत असतील तरी सगळं झूट आहे. हा कारखाना चालला पाहिजे, कारखाना स्थिर झाला पाहिजे. कारण ऊसाचं क्षेत्र 100% ज्या वेळेला तालुका सिंचनाखाली येणार आहे त्यावेळेला तालुक्याचं एक क्षेत्र निश्चितपणानं ऊसाचं वाढणार आहे. आता जसं साहेबांनी सांगितलं, दादांनी सांगितलं की हा कारखाना आज 3000 मेट्रिक टनानं क्रेशिंग आहे. तो निश्चितपणानं 6000 क्रेशिंग करेल ही या तालुक्याची अपेक्षा आहे. कुणी काय वावड्या उठवल्या काही झालं तरी हा कारखाना 100% अतिशय चांगल्या पद्धतीनं चालणार. या तालुक्यातले शेतकरी, आसपासच्या तालुक्यातले शेतकरी आपल्या या कारखान्याला दूध घालणार. कारण कर्नाटकमध्ये काटा मोरतो ही पहिली बाग आहे. दुसरी बाग आहे तिथं पैसे द्यावे लागतात. ऊस नेत असताना एकरी 5000 द्या, 10000 द्या, 20000 द्या हे धोरण या बाहेरच्या कारखान्याचं आहे. हा राजाराम बापू कारखाना असं कुठेही करत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा फार मोठा विश्वास या कारखान्यावरती आहे. कोण तर काय बगलबच्चे म्हणत असतील अमुक करतो तमुक करतो, हे सगळं झूट आहे. आम्ही इथं निश्चितपणानं या कारखान्याच्या बाजूनेच नव्हे तर शेतकऱ्याच्या बाजूने अखंडपणानं आम्ही उभा राहू. कुणी तुमचा कारखाना इथं कुणी इथले टोळी अडवले किंवा ऊस अडवला असं होणार नाही. आणि ज्या वेळेला ते अडवण्याचा प्रयत्न करतील त्यावेळेला आम्ही जशाचं तसं उत्तर त्यांना देऊ. परंतु काय समाजकंटकांनी दादांनी सांगितलं परवा नाव बदललं बोर्डवरती हे करून. असं कुठं नाव बदलून हे करून चालत नाही. हा कारखाना ज्या वेळेला लिलावामध्ये घेतला त्यावेळेला जयंतराव साहेबांनी राजाराम बापूंचं स्वप्न पूर्ण करायचं होतं की या तालुक्यातला शेतकरी सुखी समाधान झालं पाहिजे. या तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या हातात पैसा आला पाहिजे, ती आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे. हा दूरदृष्टिकोन डोळ्यापुढे ठेवून जयंतराव साहेबांनी हा कारखाना घेतलेला. बाकीच्यांना कोणाला कारखाना घ्याल काय अडून नव्हतं, कोणाचे हात बांधले होते काय? त्यावेळेला कारखाना ना घेता आज जर उगीच काय तर खोटं वाटत सांगत असेल तर या पुढच्या काळात ते चालणार नाही. अहो तुमच्या तालुक्यात काय अवस्था ते बघा. नागेवाडीची कारखान्याची काय अवस्था, आटपाडीच्या कारखान्याची काय अवस्था. महाराष्ट्रातल्या अशा अनेक कारखाने लिलावमध्ये गेले, त्यांच्याकडे लक्ष द्या. तुम्ही जाणून बुजून आमच्या या दुष्काळ तालुक्यातल्या या दुष्काळी शेतकऱ्यांच्या अन्नात माती कळवण्याचं जे काम करायला लागलाय ते कृपा करून या पुढच्या काळात करू नका. आणि ते कुठलाही शेतकरी ते सहन करणार नाही ही आमची आपल्याला विनंती आहे. आणि आमची शेतकऱ्यांनाही विनंती आहे की आपल्या आपण पिकवलेला ऊस निश्चितपणानं या कारखान्याला घाला. आज देवराज दादांच्या नेतृत्वाखाली या हे युनिट चालू आहे. त्यांचे सर्व संचालक मंडळ अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतात. तिथले एमडी असतील, शेती अधिकारी असतील, कधी त्यांच्याबद्दल तक्रार आमच्याकडे शेतकरी मंडळ घेऊन येत नाहीत.
जर कोण यांना त्रास देत असतील शेतकऱ्यांना तर निश्चितपणानं तर शेतकरी आमच्यापर्यंत असतील, होर्टीकर साहेब असतील, रमेश असतील, मनसूर चाचा असतील, माधवराव असतील, यांच्यापर्यंत तक्रार घेऊन आल्याशिवाय राहणार नाहीत. परंतु आतापर्यंत अशी कुठल्या प्रकारची तक्रार आमच्या कानावरती आलेली नाही. हा कारखाना निश्चितपणानं अतिशय मोठ्या ताकदीनं निश्चितपणानं चालेल. दादाने आता सांगितलंय आजचं एक रेशिंग आम्ही 3.5 लाखाच्या पुढे घेऊन जाऊ. निश्चितपणाला ते घेऊन जातील, ते पूर्ण करतील. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. या तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. हा शेतकरी जिवंत राहिला पाहिजे, शेतकऱ्याचं आयुष्यात सुफलाम आलं पाहिजे, ही भूमिका या राजाराम बापू कारखान्याची आहे. आणि आमचा संपूर्ण पाठिंबा या राजाराम बापू शेतकरी सहकारी कारखान्याला एवढ्यासाठीच आहे की इथल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा ऊस गेला पाहिजे. इथल्या तालुक्यातला शेतकरी कुणाच्या तरी पाया पडत न बसता आपल्या गावातील, आपल्या तालुक्यातील या कारखान्याला ऊस देण्याचं काम ही मंडळी करतात. माझाही ऊस होता 40 एकर, परंतु आमच्या ते म्हशी केल्यामुळे आम्ही ऊस कमी केलेला आहे. माझा मध्ये ऊस कॅम्पाउंड गेला त्यावेळेला 265 ऊस घेत होते. 4 दिवस आमची गाडी तिथं उभा करायची, का तर त्याचं वजन कमी व्हायला पाहिजे. आता मला वाटतं सगळ्याच कारखान्यात 265ला मंजुरी दिलेली आहे. त्यात रिकव्हरी चांगली आहे, सगळंच चांगलं आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी नवीन पद्धतीचं वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग हे राजाराम बापू शेतकरी सहकारी साखर कारखान्यात केले जात आहेत. ऊस बियाणं नवीन दिलं जात आहे, ऊसाची रोपं दिले जात आहेत. त्याचा लाभ निश्चितपणाने शेतकऱ्यांना घ्यावा. आणि दादा तुमच्या नेतृत्वाखाली, साहेबांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणानं हा कारखाना जोमान चालणार. कुणी तुमच्या आडवा येणार नाही. आता तर त्याचं काय करायचं आम्ही ठरवू. एवढं बोलून मी माझं लांबलेलं भाषण संपवतो. कारखान्याच्या गळीत हंगामाला शुभेच्छा देतो. कारखान्याचं गळीत हंगाम सुरू झालं हे मी जाहीर करतो. या कार्यक्रमाचे आभार आपल्या कारखान्याचे संचालक आणि टेक्निकल कमिटीचे चेअरमन अतुल बापू पाटील यांनी करावं, बापूंनी करावं असं मी विनंती करतो. राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याच्या पिंपरीहाळी युनिट नंबर 4च्या गळीत हंगाम सन 25-26च्या गळीत हंगामाचा शुभारंभ या तालुक्याचे नेते, आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय सुरेश शिंदे सरकार यांच्या अमृत हस्ते आता झालेला आहे. प्रास्ताविकामध्ये आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवराज दादांनी सविस्तर विवेचन केलेलं आहे. आणि आदरणीय सरकारने सुद्धा त्यांच्या भाषणामध्ये जत तालुक्याची पूर्वीची परिस्थिती काय, खरं तर कुठलंही चांगलं खातं मिळत असताना जलसंपदा खातं नवीन सरकारमध्ये जयंतराव साहेबांनी स्वीकारलं. त्याची 2 कारणं होती की दुष्काळी जत तालुका असेल, कवटेमंकाळ तालुका असेल, या तालुक्यांना सर्वप्रथम पाणी गेलं पाहिजे. त्यासाठी शासनात भांडून त्यांनी 6 TMC पाणी या तालुक्यासाठी किंवा दुष्काळी तालुक्यांसाठी राखीव ठेवलेलं. खरं तर दूरदृष्टीनं काम करणारी माणसं कशी असतात, भ्रष्ट नेते कसे असतात, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे राजाराम बापू. माझं गाव कुंडलन, कुंडल जवळची 8 गावं हा कारखाना स्थापन व्हायच्या आधी वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना आला पोलूसपर्यंत, कृष्णा सहकारी साखर कारखाना आला ताकारीपर्यंत, आणि मधली ही गावं वंचित राहिली. आणि राजाराम बापूंनी ज्या वेळेला वाळवा तालुका सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली त्यावेळेला वाळवे तालुक्याच्या आधी या 8 गावात येऊन त्यांनी सांगितले की आपण साखर कारखान्यापासून वंचित राहिलेला आहात. ह्या 8 गावात आपण ही 8 गावं या कारखान्यात समाविष्ट करूया. त्यानंतर खऱ्या अर्थाने या 8 गावांची प्रगती झाली. कुंडलचा क्रांती सहकारी साखर कारखाना झाला, तोही जयंतराव साहेबांनीच केला. जतचा कारखाना घेताना आता सरकार म्हणाले त्याप्रमाणे कुणी कोणाचे हात धरलेले नव्हते किंवा कुणाला तोंड शिवलेली नव्हती. जाहीरपणे ते जे लिलाव झालेत, कारखाना बळकावणं वेगळं आणि रितसर घेणं वेगळं. MSC बँकेनं त्याचा लिलाव काढला आणि तो लिलाव, ही सगळ्या गोष्टी या तालुक्यातील सुजाण जनता जाणून आहे. आता दोघांनी सांगितलं त्याप्रमाणे जो अश्लाघ्य प्रयत्न झाला
नाव वेगळं लिहायचा, ठीक आहे तिथं नाव लिहिलं, पण या तालुक्यातील जनतेच्या आणि या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मनातून राजाराम बापूंचं नाव कोण पुसणार, ते कदापि शक्य नाही. म्हणून हे प्रयत्न चाललेले आहेत. सूर्यावर थुंकताना ती थुंकी स्वतःच्या तोंडावर पडते, हेच जर या काही नतद्रष्टांना माहीत नसेल, नराधमांना माहीत नसेल, तर त्यांचं काम त्यांना लक्षणार. आपण आपल्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करून हा हंगाम नेहमीपेक्षा चांगल्या पद्धतीनं निश्चित करूया. सुनियोजन चांगलं झालेलं आहे. दादा, आपण तिकडे यायचं ज्या पद्धतीनं यायचा बोलाबाला करतोय त्याप्रमाणे ती योजना माझी विनंती राहील. आता इथं सरकार आहेत, तर मदन भाऊंच्या नेतृत्वाखाली कधी काही ते आणि आम्ही दोघंही एकत्र होतो, परंतु दुर्दैवानं ते गेले. सतत आमची भेट व्हायची. त्यांना मी आता आठवण करून दिली. अण्णाभवनला असेल, शेतकरी बँकेत असेल, किंवा इतर त्यांच्या घरी वगैरे असेल. अतिशय कष्टात, म्हणजे नेतृत्व जे घडलं सरकारांचं ते फार कष्टातनं घडलेलं आहे. आणि असं नेतृत्व आपल्याबरोबर असल्यामुळं फारशी फिकीर करायची आपल्याला जरूर नाही. ते आणि त्यांचे सर्व सहकारी मनापासून आपल्याबरोबर आहेत. तेव्हा आदरणीय सरकार आपलं आता सगळ्यांची नावं घेतलेली आहेत, कोणाचं राहू नये म्हणून आदरणीय सरकारच्या बरोबर आलेले त्यांचे सर्व सहकारी यांचं मी मनापासून आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.